नमस्कार, मी साक्षी अणस आणि स्मार्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. दिंडोरी तालुक्यातील अयोध्येसाठी रामभक्त हे मोठ्या प्रमाणावर श्रीराम लल्ला यांच्या दर्शनासाठी गेले होते. काल 9 मार्च 2024 रोजी दर्शन झाल्यानंतर आता श्रीराम भक्त हे अयोध्येकडून नाशिककडे रवाना झाले आहेत. केंद्र सरकारने राम लल्लाचे दर्शन सहज व सर्वसामान्यांना व्हावे यासाठी आस्था रेल्वे ही नाशिक येथून सुरू केल्याने नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, चांदवड, येवला, मनमाड, कळवण, सटाणा, सुरगाणा, पेठ व देवळा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक व पत्रकार मोठ्या संख्येने अयोध्येसाठी गेले होते. अयोध्या दर्शनानंतर ते परत आल्यावर त्यांच्या ठिकठिकाणी स्वागत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. बजरंग बली की, प्रभु श्री रामचंद्र की। जांच की प्रयास सुनिश्चित कर ले। सभी यात्री अपने अपने कोच से सामान के साथ सुरक्षित रूप से उतर गए हैं। यदि कोई यात्री कोच में रह गया है तो उससे नीचे उतरने का निवेदन करें। यदि कोई यात्री कोच में रह गया है तो उससे नीचे उतरने का निवेदन करें। उसके पश्चात दरवाजे बंद कर लें। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, एक ही नारा, एक ही नारा, जय श्री राम, जय श्री राम। बजरंग बली की, प्रभु श्री रामचंद्र की। यस मराठीसाठी शामराव सोनवणे, वणी. दिंडोरी तालुक्यातील वणी येथे महिला दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस पुणे येथील श्रीराम मंदिराच्या पटांगणात महिला एकत्र येत त्यांनी महिला दिन व महाशिवरात्री उत्सव निमित्ताने संगीत खुर्ची व विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळेस परिसरातील महिला एकत्र येत त्यांनी विविध कार्यक्रम राबवले. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम म्हणून साजरा केला जातो. तर एक आई, बहीण, मैत्रीण, पत्नी, मुलगी अशा एक ना अनेक नात्यांमध्ये महिला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम।
भारत माता की भारत माता की वंदे. येस मराठीसाठी शामराव सोनवणे वणी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.